मी सांगन त्या पोराशीच लगीन करायचं. आधी कधी प्रश्न विचारले नाही, मग आजच का? मी सांगितलं त्या शाळेत गेलीस, मी सांगितलं ते कपडे घातलेस, मी सांगितलं डॉक्टर हो झालीस, मग आजच का प्रश्न विचारताय? तेव्हा जसं ऐकलं ना तसं आज बी ऐकायचं. मी सांगेल त्या पोराच्या नावावर लगीन करायचं. काय म्हणली? त्या कार्तिकशीच तुला लगीन करायचं असं? अगं लगीन करायला तो तुझा कार्तिक जित्ता तर राहायला पाहिजे ना. हे गप गप गप, लोक आहेत गप. नाही, अजून मी त्या तुझ्या पोराला काही केलं नाही, पण जर तू माझा शब्द मोडलास ना, त्याचं मुंडकं उडवायला मी मागं पुढं पाण्याला सांगू ठेवतो. अगं पोरी, मी जे करतो ते चांगल्यासाठीच करतो की नाही. अगं आपला समाज असा आहे ना, बाईला ना फक्त अशी भाकरी फेकली ना ती खायची आणि सुखानं गोड मारून घ्यावं लागतं. अगं पोरी, आपल्या समाजात बाई म्हणजे ना नुसते घर पुसाया असते ग. अगं मग ते घर त्या कार्तिकचं पुसलं काय, दुसऱ्या कुणाचं पुसलं काय फरक पडणार आहे पोरी तुला? हे बघ, चांगली शिकलेली तू डॉक्टर आहेस, तुला सगळं समजतं. हा नीट विचार कर. आलं ध्यानात? हां ठीक आहे. आता हे बघ, उद्या गुरुजी येत आहेत, ते लग्नाची तारीख काढतील. तिथं काही तमाशा व्हायला नको. आलं ध्यानात? आणि तिथं जर तमाशा केला ना भरणी, माझ्यासारखा वाईट कोणी नाही सांगून ठेवतो. एक लग्नाची तयारी सुरू करा.